कृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, धनाई हजारे फार्मर यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर मेंढ्यावरती आज थोडीशी माहिती देणार आहे बरं का. तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही कमेंट करा कसा व्हिडिओ बनवू द्या. तर व्हिडिओ मस्त बनवणार बरं का मी. तर आता तात्पुरती व्हिडिओ बनवला आहे थोडा, तर कमेंट करून सांगा कसा व्हिडिओ बनवू द्या. जास्त न वेळ घालवता तर बघा व्हिडिओ. धन्यवाद. सौरभने एक सुबाबळी झाड आहे मोठं बरं का. सौरभने वाकवले बघा कशी खाली किती आवडी जाईल ना. मेंढ्याची क्वालिटी बघा बघा मित्रांनो. असे मेंढ्या क्रॉसमध्ये घ्यायचे बरं का. कसे मेंढ्या बघा, हे गाब मेंढ्या बघा, ही गाब मेंढ्या. तर ह्याची किंमत तुम्हाला सांगू किती होईल. तरी ह्या गाब मेंढीची किंमत एवढी मोठी मेंढी बरं का, ताकद आहे तरी 40,000 किंमत नेतो ते बघायची. अशी खाते बघा. आपली ती एकी मेंढी अशी खराब आणि ही नाही बरं का. एकाही तुम्हाला जर दिसली व्हिडिओमध्ये तर तिचं थोडं वय झाले आणि विको पण वाटत नाही बरं का, कारण का एवढं आपल्याला त्यांनी सर्व काही दिले. त्यामुळं तर एक मेंढी गाभ आहे बघा. 1-2-4 दिवसात येईल. हे पण गाभ आहेत. ही मागं पुढं सगळं चालू राहतं. जा आणून जा, सोड पडली गेले बघा. मी दाबून धरतो. शेतकरी बांधव मेंढ्या सोडत नाही कधी. तर म्हटलं जरा हिरवं उठले, सोबाबळीचं असं आहे, खाऊ देऊ म्हणलं. तर एक आठवड्यापर्यंत सोडले बघा ही मेंढ्या अशा. उन्हाळ्याकडे काहीतरी हिरवं आहे का नाही खायला. ते पाणी सोडलं होतं बघा, पिरू झाड आहे ती आपली, त्यात पाणी सोडलं होतं. आणि हे सुवळी झाड आहे ना, हे सुवळी झाड आहे. ते सुवळी झाड शेंगा पडून हे असं बी पिरूत उगवलं बरं का. काय केलं नव्हतं पिरूत, म्हणलं चला बरंच झालं. तरी अशी शेंगा खाती. सुबाबळ पण आहे आणि पिरू पण आहेत बघा. पिरू खात नाहीत मेंढ्या. आणि त्यांना आवडीचा म्हटलं तर सगळ्यात आवडीचा सुबाबळीचा आणि आपल्या काटेरी बाबळीचा पाला सगळ्यात आवडीचा असतो मग मेंढ्यांना, शेळ्यांना. असं आहे बघा. आणि या मेंढ्यावरची भरपूर कमेंट येते बरं का मला. मेंढ्यावरची माहिती म्हणजे काय खुराक आहे, कसं आहे रुटीन, त्याच्यावर एक मी व्हिडिओ बनवणार नाही बरं का. 100% त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. आपली रुटीन काय आहे, किती मेंटेनन्स येतो, जात कुठली म्हणजे निवडावी, काय करावं, त्याच्यावर मी व्हिडिओ एक जबरदस्त बनवणार आहे बरं का, एकदम डिटेलमध्ये. पण मला वेळ भेटला नाही बरं का. वेळ भेटले का त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो आहे बरं का मित्रांनो. आणि मी तर काय आठवड्याची व्हिडिओ बनवतो, तुम्हाला तर माहितीच आहे शेळ्या मेंढ्याचं. तर लहान पिल्ल्यांचं शेळ्यांची तिथं मी व्हिडिओ टाकला होता बरं का, थोडा 2-3 कोकऱ्यांचा. पुढच्या वेळेस जर तुमची कमेंट आली ना तर मी व्हिडिओ शेळ्यांचं बनवतो. आणि आपलं सांगोला तालुका असल्यामुळे इथं एक खिलार गुरांचा, देशी गायींचा, जर्सी गायींचा आणि म्हशींचा, बैलांचा सर्व बाजार महाराष्ट्रात 1 नंबर बाजार असेल. आणि अपरातपर काय सुद्धा नाही, बाजार 1 नंबर असतो बरं का. तर बाजार आपण फक्त एकदा व्हिडिओ टाकला होता शेळ्यांचा, तर आता तिथं व्हिडिओ बनवावं का असं वाटतं बरं का, गायींचा, म्हशींचा. जर तुम्ही कडेब्याचा बाजारसुद्धा मोठा असतो बरं का तिथं. तर तुम्ही बनवा जर म्हटलं शेतकरी बांधवांनो, तर मी त्या गायींचा किंवा म्हशींचा किंवा तुम्ही कमेंट टाका, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो बरं का शेतकरी बांधवांनो. तर मला खूप आवडतं सर्वांना सगळी माहिती पोचली पाहिजे. तर आम्हाला सांगोला इथून 10 किलोमीटर आहे बघा, त्यामुळं काय अडचण नाही. फक्त आटपाडी बाजार आम्हाला इथनं 40 किलोमीटर येतो आहे. लवकर बाजार असतो आटपाडीचा. मग सांगोलचा बाजार जर तुम्ही म्हटला म्हशींचा, गाई, जर्सी गाईंचा, खिलार बैलांचा कोणाचं दाखवा म्हटलं, कमेंट आल्या तर मी व्हिडिओ काढून टाकतो. फक्त कमेंट करून सांगा मित्रांनो. तर म्हटलं आज जरा वेळ आहे तर व्हिडिओ पण काढावं. आणि असे मेंढ्या सोडले त्या, पिरू आहे पहिला तर तुम्हाला सांगितलंच.
तर ह्या मेंढ्याला तुम्हाला सांगतो, हे सुवळ दिसते का पलीकडे तुम्हाला, असे सुवळ जर असली ना काहीच अडचण नाही. नाही, ह्या चाऱ्याविषयी मी पूर्ण माहिती बनवणार आहे बरं का, पूर्ण माहिती बनवणार आहे. कारण का आपल्या मेंढ्या जर तुम्ही बघितल्या त्या, तर मेंढी आपली एक नंबर मेंढी आहे बरं का. तर सोडून अजिबात बंदिस्त आहे बरं का, अर्ध बंदिस्त असं म्हणू नका, मी कधी तर असं सोडतो आहे. तर अजिबात अर्ध बंदिस्त नाही, बंदिस्त मेंढी आहे बरं का. हे 8 दिवसात नाही हे मेंढ्या बाहेर काढले त्या. तर पिल्लीसुद्धा तंदुरुस्त एकदम मस्त बनते बरं का. हे बघा पिल्लू बघू शकता, ही किती दिवसाचं पिल्लू असं सांगा. तर एक 8 दिवसाचं पिल्लू आहे बघा, किती मोठं झाले. तर हे वेळेला ह्या पिल्लाची किंमत 5,000 कमी विकत नाही बघा. तर मेंढ्यांचं परवडते नाही, हे जे मी भरपूर काही व्हिडिओ बनवून आहे बरं का. तुमची जर कमेंट पडली, कमेंट सगळ्या झाल्या, तर मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवतो. आणि खूप खूप धन्यवाद माझं एवढं ऐकून घेतल्याबद्दल. रामकृष्णारी. तर चला मग, तिकडं आपल्याकडे सौरभ भाऊ आहे बघा, तेव्हा ते सौरभ तिकडं, मी दोन्ही बाजूला जाणार आहे. तर वेळ थोडा राहिला आहे, 6 वाजून गेलेत आपल्याला. मेंढ्यानं एक अर्धा पाऊण तास थांबायचं, घेऊन जायचं आणि मस्त व्हिडिओ बनवतो. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, रामकृष्णारी. तर चला बघा व्हिडिओ.